सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन 2 प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत की जे प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात, पण आपल्याला त्याची योग्य ट्रिक माहित नसल्यामुळे आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाही। पण मला खात्री आहे की तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अशा प्रकारचा प्रश्न जर परीक्षेमध्ये विचारला तर 100% तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता। चला तर आता आपण पहिला प्रश्न सोडवण्यासाठी सुरुवात करूया। इथे पहा, 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन अधिक 8 चा घन बरोबर किती? आता आपण प्रत्येक संख्येचा घन लिहायचा, त्याची बेरीज करायची, यासाठी भरपूर वेळ जातो। मग याची ट्रिक काय आहे पहा, तर या प्रश्नाची ट्रिक अशी आहे, पायांच्या बेरजेचा वर्ग। मग आता इथे आपण ते सूत्र लिहून घेऊया। पायांच्या बेरजेचा वर्ग। आता आपण यांची बेरीज करणार आहोत 1 पासून 8 पर्यंत। 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8। आता या सर्व संख्यांची जी बेरीज आलेली आहे ती आलेली आहे 36। आणि इथे आपलं सूत्र काय आहे, पायांच्या बेरजेचा वर्ग म्हणजेच 36 चा वर्ग किती आहे विद्यार्थ्यांनो, तर पहा 1296। तर या ठिकाणी तुम्हाला वर्ग पाठ असणं देखील फार गरजेचं आहे। पहा, प्रत्येक संख्येचा घन लिहून त्यांची बेरीज करण्यामध्ये भरपूर वेळ जातो। ह्या ट्रिकचा जर तुम्ही वापर केला तर नक्कीच तुम्हाला या प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। त्यानंतर दुसरा प्रश्न पहा या ठिकाणी। आता पहिला प्रश्न घन होते, आता या ठिकाणी वर्ग आहेत। 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग बरोबर किती? तर आता हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण वेगळी ट्रिक वापरणार आहोत। तर पहा, इथे n म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, तर शेवटची संख्या, ती आपण इथे लिहूया। n म्हणजे शेवटची संख्या। आता इथे आपण ट्रिक म्हणूया किंवा सूत्र असे देखील म्हणू शकतो, पण मी या ठिकाणी सूत्र असेच लिहिते। तर पहा, याचे सूत्र काय आहे, तर n गुणिले कंसात n अधिक 1 कंस पूर्ण गुणिले कंसात 2n अधिक 1 कंस पूर्ण आणि भागिले 6 हे याचं सूत्र आहे विद्यार्थ्यांनो। आता आपण सूत्रामध्ये किमती टाकून घेणार आहोत। n म्हणजे या ठिकाणी 8 आहे, 8 गुणिले कंसात पहा n 8 अधिक 1 आपण ते लिहून घेऊया। त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह कंसामध्ये 2n म्हणजे 2 गुणिले 8 अधिक 1 कंस पूर्ण आणि भागिले 6। त्यानंतर आता आपण क्रिया करणार आहोत। 8 गुणिले 8 आणि 1 9, त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह, या ठिकाणी 2 16, 16 अधिक 1 17 ते लिहिणार आहोत आणि भागिले 6। आता या ठिकाणी आपण 2 चा भाग देणार आहोत। तर पहा, 2 6 2 8, त्यानंतर 3 1 3 आणि 3 3 9। त्यानंतर इथे खाली आता म्हणजेच 4 गुणिले 3 गुणिले 17 या सर्वांचा आपण गुणाकार करणार आहोत। आणि या सर्वांचा जर आपण गुणाकार केला तर या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे ते येत आहे 204। तर पहा विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपण हा प्रश्न या ठिकाणी सोडवलेला आहे। जर तुम्हाला प्रश्नाचं सूत्र माहित असेल, त्याची ट्रिक जर माहिती असेल, तर नक्कीच तुम्ही तो प्रश्न सोडवू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा।